सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। वक्फ बोर्ड विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा यावरून ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका संदिग्ध असल्याचं दिसतंय। काही गोष्टी फ्लोअरवर करायच्या असतात, मीडियात बोलायच्या नसतात, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। वक्फ बोर्ड विधेयकाबद्दलची ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका खासदार मतदानानंतर सांगतील असं देखील राऊतांनी म्हटलंय। आणि या बिलाचा विषय याचा कोणी मेळ घालत असेल तर ते मूर्खपणा आहे। या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे फडणवीस सांगू शकतील का? इतर जी अमेंडमेंट्स इतर जी बिलं असतात सुधारणावादी त्या प्रकारचं एक बिल आहे। या बिलाचा संबंध जर असला सरकारने आणलेला तर वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर भविष्यामध्ये कब्जा मिळवण्यासाठी काही उद्योगपतींना सोपं जावं त्यासाठी या बिलाचं स्पष्ट प्रयोजन दिसत आहे। भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये। आम्हाला त्याने हिंदुत्व अजिबात शिकवू नये आणि वक्फच्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे। हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे। वक्फ बोर्डासंदर्भात जे बिल आलं आहे त्यात काही सुधारणा सरकार करू इच्छित आहे आणि त्या सुधारणांना या देशामध्ये फक्त मुसलमानांचा विरोध आहे असं नाही। माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही तसा पूर्ण पाठिंबा नाही या बिलाला। ठाकरे पोटात काय ठेवत नाही, सगळं ओठावर असतं, इतकं कसं काय पोटात ठेवलंय का भूमिका स्पष्ट होत नाही? काय पोटात ठेवला होईल ना? भूमिका ही फ्लोअरवरती सभागृहात मंजूर सांगायची असते, मीडिया समोर नाही। तुमची भूमिका काय स्पष्ट होत नाही? आमची मुद्दे मांडताय, कारण तुमची बैठकही झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, नाही मतदान संध्याकाळी आहे हो। तरी तुमची भूमिका स्पष्ट का? भूमिका झालेली आहे आमची, पण माझी भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जी भूमिका आम्ही एक मान्य केलेली आहे सगळ्यांनी शिवसेना पक्ष प्रमुखांनी ती भूमिका आमच्या खासदारापर्यंत पोहोचलेली आहे। पण ही मीडियासमोर सांगायची भूमिका नाही ना। या क्षणी जेव्हा मतदान होईल त्यानंतर आमचे लोक बाहेरून सांगतील ना। अजिबात नाही, आम्ही पळपुटे नाही। जी भूमिका आम्ही स्वीकारली ती स्वीकार